जय शिवराय. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला, या महाराष्ट्राच्या मातीतल्या युवकाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या युवकाला मरावं कसं ते नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या या युवा महासंवाद अभियान सोहळ्याचे आयोजक माझे मार्गदर्शक, माझे सहकारी, एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट जे तुमच्या मनात आहे ते होणारे ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश दादा ठाकणे, रिद्धेजी ढाकणे, आमच्या प्रभावती काकी, विष्णुपंतजी ढाकणे, शिवशंकरजी राजळे, भगवानराव दराडे, आमचे खेडेकर साहेब, गैनीनाथजी शिरसाट, हरीशजी भारदे, एजाजजी काझी, राहुलजी मगरे, व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर उपस्थित, आपण सगळेजण पत्रकार बांधव, खरं तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण तुम्ही ज्या वेळी मी बोलायला उभा राहणार अशी अपेक्षा धरली होती त्यानंतर जवळपास किती तास, 4.5 तास हा उशीर झालेला आहे. आणि खरोखर तुमच्या या प्रेमासमोर मी नतमस्तक आहे. तुमच्या या प्रेमाला, तुमच्या या आपुलकीला मी मानाचा मुजरा करतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या साध्या माणसाला ऐकण्यासाठी आपण 4.5 तास थांबून राहतात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मानाचा मुजरा करतो. प्रताप काकांनी सांगितलं त्या पद्धतीनं ही नाथांची भूमी आहे, ही आनंद ऋषीजी महाराजांची भूमी, ही तनपुरे महाराजांची भूमी, ही मोठादेवीची भूमी आहे, ही संत भगवान बाबांची भूमी आहे. या मातीला आधी नतमस्तक होतो. आणि सुरुवातीलाच खरं तर भाषण करताना दडपण आलंय. हे दडपण येण्याचं फार महत्वाचं कारण आहे, कारण आदरणीय काकांनी ज्या लोकनेत्यांचा उल्लेख केला, ज्यांना मी कायम आदर्श मानतो, त्या स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा आपण उल्लेख केला. आणि आदरणीय काका, खरं तर सूर्यासमोर तुम्ही काजव्याला ठेवलं, या सगळ्यांचं प्रेम आहे. पण आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नखाची सुद्धा सर अजून नाही, ती येण्यासाठी कायम प्रयत्न करीन, कारण वंचितांसाठी, शोषितांसाठी अव्याहतपणे लढण्याची जर कुणाची प्रेरणा असेल तर ती आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची प्रेरणा आहे. आणि त्यामुळे आपण सुरुवातीलाच ही जी वाट बघण्याची ही जी परंपरा आहे, खरं तर अनेक रात्री जागल्यात गोपीनाथ मुंडे साहेबांची एक एक आठवण ऐकण्यासाठी, अनेक कार्यकर्त्यांच्या या आठवणी ऐकण्यासाठी. आणि खरं तर तुम्ही पहिल्यांदाच तो उल्लेख केल्यानंतर मी स्वतः निशब्द झालो. आणि मनापासून मी आभारी काका आपला की आपण जी खुर्ची ठेवली होती, तुमच्या मनातली जी भावना आहे ती तुम्ही व्यक्त केलीत. पण जसं सुरुवातीला म्हणालो, मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला मी व्यक्ती आहे. जी भूमिका केली ती छत्रपतींची भूमिका केली, ज्या छत्रपतींच्या नखाची सुद्धा सर आपल्याला नाही. केवळ भाग्य आहे कधीतरी गेल्या जन्मी छत्रपतींसाठी रक्त सांडलं असेल, म्हणून आज ते भाग्य मिळतं गळ्यात कवड्यांची माळ घालण्याचं, डोक्यावर जिरेटोप घालण्याचं. आणि त्या भावनेनं खरं तर तुम्ही खुर्ची ठेवलीत. पण मी कायम असं म्हणतो, स्टेजवरच्या खुर्चीचं काहीच देणं घेणं नाही, तुमच्या हृदयातली जागा तेवढी कायम ठेवा, ती कायम हवी आहे. आणि त्या जागेसाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. मी खुर्ची तुम्हाला सिंहासनाची खुर्ची काढायला सांगितली,
कारण अव्याहतपणे तरुणांच्या हितासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी जी व्यक्ती धडपडते, जी व्यक्ती 40 महाविद्यालयांमध्ये जाऊन माझ्या तरुणांच्या मनात काय चाललंय हे पाहते, त्या प्रताप काकांच्या बरोबरीने बसणं हा मी माझा सन्मान समजतो. आणि त्यामुळे बसायचं तर सारख्या खुर्चीवर बसायचं. आणि सारख्या खुर्चीवर बसायचं तर तुम्ही म्हणालात इथली खुर्ची महत्वाची नाही, तुमच्या काळजातली जागा जास्त महत्वाची आहे. त्या काळजातल्या जागेवर नेऊन बसायचं. नेहमी अप्रूप वाटतं. विशेषतः पाथर्डीमध्ये आल्यानंतर लोकनेते स्वर्गीय ढाकणे साहेबांच्या बाबतीत किती मोठा इतिहास आहे. म्हणजे कुसुमाग्रजांची कविता होती, स्वातंत्र्य देवतेची विनवणी, आणि त्यामध्ये जे होतं, सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. विचार करा, एक व्यक्ती त्याच्या तरुणाईमध्ये माझ्या गावात वीज नाही म्हणून विधानसभेच्या गॅलरीतून पत्रक भिरकवतो आणि तेच ढाकणे साहेब देशाचे ऊर्जा मंत्री होतात. इतकी मोठी प्रेरणा ही. म्हणजे जिथं मी माझ्या हक्कासाठी भांडतो, जिथं मी माझ्या हक्कासाठी उभा राहतो, जिथं मी माझ्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका घेतो, त्याच ठिकाणी मी जेव्हा देणाऱ्याच्या भूमिकेत येतो. हा जो ढाकणे साहेबांचा प्रवास आहे, हा ढाकणे साहेबांचा प्रवास या पाथर्डी तालुक्यातल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी. आणि तुम्हा बसलेल्या प्रत्येकाला एका वेगळ्या गोष्टीसाठी खरं तर वंदन करतो. आता येताना औक्षण केलं, औक्षण केल्यानंतर आधी तोंड गोड केलं जातं. पण हे तोंड गोड करण्यासाठी जी साखर वापरली जाते, ती साखर घरापर्यंत पोहोचण्यासाठी जे ऊस तोडणारे हात आहेत, त्या हातांच्या श्रमाला, त्या हातांच्या सुरकुत्यांना आधी अभिवादन करावं लागतं. कारण हा तो हात आहे जो भल्या भल्यांच्या घरची दिवाळी गोड करतो. आणि आज जेव्हा या युवा महासंवाद जो सोहळा, हा समारोप सोहळा आहे, हे जे अभियान तब्बल 40 पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये प्रताप काकांनी जाऊन युवकांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा वेदना समजून घेतल्या. या व्यथा वेदना समजून घेत असताना आज खरोखर देशाची परिस्थिती काय आहे याचा फार महत्त्वाचा विचार होणं गरजेचं आहे. आज जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे. आपण चीनला मागे टाकलं माहिती आहे ना. चीनला मागे टाकल्यानंतर आज जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या आपल्या देशाची आहे. सगळ्यात मोठी तरुणांची संख्या आपल्या देशात आहे. आणि ही तरुणाई म्हणजे पाण्याच्या प्रचंड साठ्यासारखी असते. या पाण्याच्या प्रचंड साठ्याला जर वाट मिळाली नाही तर कुठंतरी बांध फुटतो, आणि बांध फुटला तर प्रलय येतो. पण याच पाण्याच्या साठ्याला जर नीट कालवा करून दिला तर नंदनवन फुलतं. आणि प्रताप काका यासाठी अभिनंदन करतो की तुम्ही या पाण्याच्या साठ्याला कालवा करून देण्याचा उपक्रम या युवा महासंवादच्या माध्यमातून राबवला. आज बातम्या ऐकतो आपण, आत्ताही 31 तारखेला पुन्हा दिल्लीचं अधिवेशन होईल. दिल्लीच्या अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशन आहे. या बजेटच्या अधिवेशनामध्ये आमच्या पत्रकार बांधवांकडून तिकडे अर्थमंत्र्यांनी दिलेले लाखो कोटी, हजारो कोटीचे आकडे तुम्ही पेपरमध्ये छापत राहाल. पुन्हा एकदा सांगितलं जाईल, देश जगातली पाचव्या क्रमांकाची आपला देशी अर्थव्यवस्था. कितवी? 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पण ही 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना जेव्हा देशाची 90% संपत्ती ही अवघ्या 10% लोकांच्या हातात आहे आणि उरलेली 10% संपत्ती ही 90% लोकांमध्ये विभागली गेली आहे, तर देश 5वी अर्थसत्ता आहे, 5वी अर्थव्यवस्था आहे. याचा आम्हाला अभिमान नक्कीच आहे. पण आमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, माझ्या घराच्या बजेटचं काय, माझ्या महागाईच्या प्रश्नाचं काय, माझ्या रोजगाराच्या प्रश्नाचं काय. मागच्या अधिवेशनात सुद्धा मी आणि आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे आमचं निलंबन झालं. का निलंबन झालं? आम्ही मागितलं काय होतं? आम्ही मागितलं होतं कांद्याच्या निर्यात बंदीवर चर्चा करा. आम्ही मागितलं होतं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा. आज परिस्थिती बघून घ्या, कांद्याची निर्यात बंदी झाली.
केवळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं गेल्या महिन्याभरातलं नुकसान आहे 1800 कोटी रुपयाचं. एका महिन्याभरातलं निर्यात बंदीमुळे झालेलं नुकसान. आज सोयाबीनची अवस्था बघा. 2013 साली 10 वर्षांपूर्वी 10-11 वर्षांपूर्वी 2013 साली सोयाबीनला भाव होता 6000 रुपये क्विंटल. आज 2024ला जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव आहे 5000 रुपये क्विंटल. फरक काय पडलाय 10 वर्षात? तेव्हा 6000 रुपयांनी घालत होतो, 10 वर्षानंतर 5000 रुपयांनी सोयाबीन घालतोय. पण तेव्हा सोयाबीनचं तेल 60 रुपयांनी मिळत होतं, आता 110 रुपयांनी मिळतंय. तेव्हा 60 रुपयांनी पेट्रोल टाकत होतो, आता 110 रुपयांनी पेट्रोल टाकतोय. तेव्हा 400 रुपयाला घराचा गॅस होता सिलेंडर, आता 1200 रुपयांनी सिलेंडर मिळत आहे. आणि आम्ही फक्त या भावनेवर चाललोय, या प्रचारावर चाललोय की अच्छे दिन आले, देशाची 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. हाच तर प्रश्न आहे. हे मुद्दाम तरुणाई समोर सांगतोय, कारण जोपर्यंत तरुणाई हे प्रश्न विचारत नाही, एक कायम लक्षात ठेवा, जेव्हा विचारधारेला प्रश्न विचारायचे बंद होतात तेव्हा विचारांचं डबकं तयार होतं. आणि जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारायचे बंद होतात तेव्हा अंधभक्तांच्या टोळ्या तयार होतात. या अंधभक्तांच्या टोळीपासून फक्त स्वतःला वाचवा. आज ही सोयाबीनची परिस्थिती, आज तुम्ही विदर्भात गेलात तर कपाशीची परिस्थिती काय? विदर्भातल्या कुठल्याही कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या घरी जा, कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या घरी गेलात तर गेले 7-8 महिने 7-8 महिने कापूस घरात आहे. जेव्हा कपाशीला भाव मिळण्याची परिस्थिती आली होती तेव्हा या केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला. मध्यंतरी तुम्ही आमच्या जुन्नर तालुक्यातल्या बातम्या ऐकल्या असतील. टोमॅटो उत्पादकांचे लाखो रुपये झाले, ऐकल्या ना बातम्या? किती दिवस झाले? 4 दिवस. 5व्या दिवशी सरकारने नेपाळहून टोमॅटो आणला, 17,000 टन टमाटा आणला आणि आमच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची राख रांगोळी केली स्वप्नांची. 2019ची परिस्थिती आठवा. 2019ची परिस्थिती माझ्या युवा मित्रांना आवर्जून सांगू इच्छितो. हे नक्कीच राजकीय व्यासपीठ नाही, पण येत्या निवडणुकीत तुमच्यातले अनेक जण पहिल्यांदा मतदान करणार आहेत. 2014 ते 2019 जो सत्ताधारी पक्ष आहे केंद्रातला, यांचं वाढलेलं मतदान होतं 8.25 कोटी मतं. आणि 18 ते 22 वयोगटातल्या युवकांनी दिलेली एकूण मतं होती 8 कोटी मतं. आणि त्यामुळे माझ्या तरुणांनी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. 2019 साली पुलवामाची दुर्दैवी घटना घडली. पुलवामाची दुर्दैवी घटना घडल्यानंतर तथाकथित एअर स्ट्राईक झाला. एअर स्ट्राईक झाल्यानंतर एक वातावरण बनवण्यात आलं. हे वातावरण काय होतं की जर जो शत्रू राष्ट्र आहे पाकिस्तान आहे, या पाकिस्तानला जर सडेतोड जवाब द्यायचा असेल तर सध्याच्या सरकारशिवाय पर्याय नाही. आठवती गोष्ट? आठवते ना? हेच सांगितलं होतं. शत्रू राष्ट्राला मुतोड जवाब द्यायचा असला तर सध्याच्या सरकारशिवाय पर्याय नाही. बरोबर? भावांनो, आत्ताची परिस्थिती सांगतो. ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांविषयी मी बोललो, या माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला 45-50 रुपये भाव मिळत होता. केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली. आज महाराष्ट्रातला, देशातला कांदा उत्पादक शेतकरी 10-12 रुपये किलोनी कांदा विकतोय आणि पाकिस्तानातला कांदा उत्पादक शेतकरी 45-50 रुपयांनी कांदा विकतोय. या सरकारने भलं कुणाचं केलं? आमच्या सरकारचं, आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं कंबरडं मोडून पाकिस्तानातल्या शेतकऱ्यांचं भलं केलंय. फार गांभीर्यानं विचार करण्याची गोष्ट असते. कारण मतदान करण्यासाठी तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मतदान करणार असाल, आत मतदान केंद्रानंतर झाल्यानंतर ईव्हीएमचं बटन दाबण्यासाठी तुमच्याकडे काही मिनिटांचा वेळ असेल, पण तुम्ही दाबलेल्या एका बटनाचे परिणाम पुढची 5 वर्ष तुम्हाला भोगायचेत. याचा कायम विचार करा. आज विचार करा, माझा कांदा उत्पादक शेतकरी, तुमच्यातली कितीतरी इथं शेतकऱ्यांची पोरं बसली असती. कारण इकडच्या बाजूला बसलेले जे बाप आहेत ना,
यातल्या कित्येकांच्या शर्टाच्या खाली भोकं पडलेली बनियाने याची मला कल्पना आहे. यांच्या कित्येकांच्या भेगाळलेल्या पायामध्ये शेताची माती आहे याची मला कल्पना आहे. पण हा बाप तुम्हाला कधी दाखवणार नाही शर्टाच्या खाली भोकं पडलेला बनियान. तो तुमच्या सुखासाठीच अहोरात्र तळमळत राहणार. आणि तो तुमच्या सुखासाठी तळमळत असलेला बाप जेव्हा हुंडे करीत जातो ना, तेव्हा हुंडे करून जायच्या आधी तुम्ही त्या बापाला आवर्जून सांगता मोबाईलला रिचार्ज मारायचा आहे. बाप सांगतो पट्टी तेवढी घेऊन येतो, मोबाईलला रिचार्ज करतो. कुणीतरी सांगतं नवीन कपडा आणायचा आहे. बाप सांगतो एवढी पट्टी आली शेतमालाची का तुला नवीन कपडा घेऊन देतो. बाप हुंडे करीत जातो ना, हुंडे करीतून येताना जेव्हा पट्टी बघतो ना शेतमालाची, तेव्हा चेहरा अख्खा खरकन उतरलेला असतो. कित्येकदा वाहतूक खर्च सुद्धा सुटत नाही. 5 वर्षांपूर्वी बटन दाबलं होतं ना, ते बटन दाबताना जो विचार केला नव्हता त्याचे हे परिणाम आहेत. विचार करा, 25 लाख कोटी रुपयांची कर्ज माफ झालीत उद्योगपतींची. इथं बसलेला एक शेतकरी दाखवा, इथं बसलेल्या एकाने युवकाने सांगावं की माझ्या बापाचं 25,000चं कर्ज माफ झाले म्हणून दाखवा. ही परिस्थिती आहे भावांनो. आणि यासाठी हा युवा महासंवाद गरजेचा आहे. कारण फक्त तुमच्या अपेक्षा, तुमच्या आकांक्षा याविषयी बोलायचं नाहीये, तर तुम्ही माझ्या देशाचे भावी नागरिक आहात. तुमच्या खांद्यावर, तुमच्या मतावर उद्याची सरकार ठरणार आहेत. तुमच्या मतावर उद्याचे लोकप्रतिनिधी निवडले जाणार आहेत. जेव्हा तुमच्या हक्काचं, तुमच्या हिताचं सरकार येईल तेव्हा या प्रश्नांची उत्तरं मिळतील. यासाठी या गोष्टींचा आत्तापासून विचार करा. ही शेतकऱ्यांची परिस्थिती, उद्योगांची परिस्थिती काय? बरं, ही एवढी शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली. तुम्ही आज संसदेतलं कामकाज बघत असाल टीव्हीवर. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून जातात. किती? 48 खासदार निवडून जातात. जे सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष आहेत ना, या 48 पैकी त्यांचे 39 खासदार आहेत. माझ्या पत्रकार बांधवांना कल्पना आहे याची. माझ्या पत्रकार बांधवांनी सांगावं, या 39 सत्ताधारी पक्षाच्या खासदारांपैकी मला एक खासदार दाखवून द्या जो माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलतो. मला एक खासदार दाखवून द्या जो माझ्या महाराष्ट्रातून उद्योगधंदे जातात त्याविषयी बोलतो. त्यामुळे माझ्या युवकांनी आता हे ठरवायचंय, दिल्लीतलं ढुमकं वाजलं का गुबुगुबू मान डोलवणारे नंदी बैल पाठवायचे नाहीत. आता आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचेत. ही गोष्ट ध्यानात ठेवा. कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गेले. मगाशी काका बोलताना म्हणाले की ऊसतोड कामगारांचा तालुका आहे, त्या पद्धतीनं आता अधिकाऱ्यांचा तालुका होतोय. म्हणजे तेलंगणातले आता महेशजी भागवत साहेब असतील, अविनाशजी ढाकणे साहेब असतील, अशी अनेक नावं, अशी अनेक नावांची मांदियाळी तुमच्याकडे आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक युवकाची ही अपेक्षा आहे. आज ग्रामीण भागातल्या माझ्या तरुणाला वयाची 30 उलटली तरी पोरगी मिळत नाही. बापाला चिंता पडते पोराचं लग्न कधी होणार, आईला चिंता पडलेली असती आता घरात सून कधी येणार. जर स्थळ बघायला गेलो तर काकी उत्तर हेच मिळतं, पोरग शेतीवर असलं तर पोरगी देत नाहीत. जर काम असलं, नोकरी असली तर छोकरी मिळती. पण जर काम असण्यासाठी जे उद्योगधंदे पाहिजेत, टाटा एअरबस पळवून नेला, वेदांता फॉक्सकॉन पळवून नेला, बल्क ड्रग पार्क पळवून नेला. महाराष्ट्रातून एका पाठोपाठ एक महाराष्ट्राच्या ताटात वाढलेलं हिसकावून नेलं जातंय. आणि महाराष्ट्रातले सत्ताधारी, महाराष्ट्रातले सत्ता पक्षाचे लोक याविषयी काहीच बोलत नाहीत. ते काय बोलतात तुमच्याशी? ते फक्त रंगांविषयी बोलतात. या अमुक रंगाचा झेंडा, तमुक रंगाचा झेंडा, ह्याव करून त्याव करू एवढंच सांगितलं जातं. एक साधा प्रश्न विचारतो तुम्हा युवकांना. 2 मित्र असतात, एक हिंदू असतो, एक मुस्लिम असतो. दोन्ही मित्र रस्त्याने चाललेले असतात. रस्त्याच्या एका बाजूला मंदिर असतं, दुसऱ्या बाजूला मस्जिद असतं. हिंदू बांधव काय करेल? कुठं जाईल? मंदिरात. मुस्लिम बांधव कुठं जाईल? मशिदीमध्ये. दोघांचं काय चुकलं? बरोबर केलं.
आता दुसऱ्या दिवशी दोघे पुन्हा निघाले. रस्ता तोच आहे, एका बाजूला मंदिर आहे, एका बाजूला मस्जिद आहे. अमोल कोल्हेची सभा ऐकायला चालले होते, पण अमोल कोल्हे 3 तास उशिरा आला. पोटात कडकडून भूक लागलेली आहे. एका बाजूला मंदिर आहे, एका बाजूला मस्जिद आहे. पोटात भुकेने कावळे कोकलतायत आणि समोर जेवणाचं हॉटेल आहे. दोघं आधी कुठं जातील? दोघं आधी कुठं जातील? जर दोघं आधी मंदिर आणि मस्जिद सोडून हॉटेलमध्ये जाणार असतील तर माझ्या भावांनो आधी हे समजून घ्या की पोटातल्या आगीला आणि ती आग विझवण्यासाठी जी भाकरी मिळते ना, त्या भाकरीला कुठली जात नसते, कुठलाही धर्म नसतो. आणि म्हणून तुम्हाला जातीच्या राजकारणात, धर्माच्या राजकारणात गुरफटलं जातं. कधीतरी सांगितलं जातं अमुक इतक्या कोटी रुपयांचा सागरी सेतू बांधला, अभिनंदन आहे. अमुक सांगितलं जातं इतक्या कोटी रुपयांची, हजारो कोटी रुपयांची संसदेची नवीन इमारत बांधली, अभिनंदन आहे. एकदा सांगितलं जातं हजारो कोटी रुपये खर्च करून जी 500 वर्षांची जी मागणी होती ते राम मंदिर उभारलं, त्याचाही अभिमान आहे. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की त्या मंदिरात जाण्यासाठी, त्या संसदेत मागणी करण्यासाठी, त्या पुलावरून जाण्यासाठी, त्या हायवेवरून जाण्यासाठी आधी माणूस तर जगला पाहिजे. आधी माणूस तर टिकला पाहिजे. जर माझा सर्वसामान्य शेतकरी टिकला नाही, जर माझा सर्वसामान्य युवक टिकला नाही, तर हजारो कोटी रुपयांच्या हायवेचे आणि हजारो कोटी रुपयांच्या सागरी सेतूचे उपयोग तरी काय होणार, हा प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे. आणि या चक्रव्यूहामध्ये माझा तरुण आज फसतोय. कुठंतरी जातीचं येतं, कधीतरी धर्माचं येतं. मला सांगा, क्रिकेट किती जण बघतात? क्रिकेटची मॅच बघता सगळे. विराट कोहली आवडतो का रोहित शर्मा आवडतो? हा, भावा, रोहित शर्मा जेव्हा 6 मारतो तेव्हा तू टाळ्या वाजवतो का तू रडतो? हा, जातीच्या विरोधी काम करता राव तुम्ही. रोहित शर्मा कुठं आपल्या जातीचा आहे का? नाही ना. मग तुम्ही टाळ्या वाजवता का रडता? प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. जेव्हा एखादा माणूस कर्तृत्व गाजवत असतो, जेव्हा एखादा माणूस देशाचं नाव मोठं करत असतो, तेव्हा तुम्ही जातीचं, धर्माचं बंधन बाजूला ठेवता. ही तुमची मूळ भावना आहे. आणि जेव्हा ही मूळ भावना तुमची जातीच्या, धर्माच्या गोष्टी बाजूला ठेवण्याची असेल, तर मग निवडणुकीत मत देताना नेमकी तीच गोष्ट कशाला समोर आणायची असती? माझ्या भावांना, जोपर्यंत या चक्रव्यूहातून तुम्ही सुटणार नाही, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा. तरुण म्हणून पुढे चालत असताना आपल्या समोर 2 पर्याय असतात. एक पर्याय असतो, मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो, याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं, हा एक पर्याय असतो. आणि दुसरा पर्याय हा असतो की मी कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात, कुठल्याही पंथात, कुठल्याही प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवील की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या धर्माला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या प्रांताला आणि माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. तरुण म्हणून काम करत असताना कायम दुसऱ्या पर्यायानं काम करावं लागेल. इथं मोठ्या संख्येनं माता भगिनी आहेत. मी कायम माता भगिनींविषयी बोलतो. कधीही जेव्हा माता भगिनींशी संवाद साधण्याची वेळ असते, सगळ्यात मोठी प्रेरणा इथे आहे. म्हणजे जर काम करण्याची सगळ्यात मोठी प्रेरणा असेल, निस्पृहपणे काम करण्याची सगळ्यात मोठी प्रेरणा कोण असेल, तर ती फक्त आपली माऊली असते. जगातलं एकच नातं आहे हो. लहान लेकरू जेव्हा मांडीवर खेळवत असतं तेव्हा त्या लेकराची लाथ खाऊन सुद्धा त्याचा प्रेमानं मुख घेण्याचं एकमेव नातं जे का असेल ते माऊलीचं नातं आहे फक्त. आणि या माता भगिनींकडून तर फार मोठी अपेक्षा आहे, या युवतींकडून फार मोठी अपेक्षा आहे.
कारण तुम्हाला फार मोठा वसा लाभलाय, फार मोठा वारसा लाभलाय. कारण जर कोणी असं म्हणत असेल, जेव्हा पण काका असं सांगितलं जातं की महिला सशक्तीकरणाचं धोरण, तेव्हा आधी माझ्या छातीत धस्स होतं. म्हटलं अहो, जी मुलगी, बहीण, आई, बायको, आजी, वहिनी एवढी सगळी नातं निभावू शकते, त्या माझ्या माता माऊलीला तुम्ही काय सशक्त करणार? अहो, तिला मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसान वारसा लाभलाय. कारण तिला जो वसान वारसा लाभलाय तो राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या मातृत्वाचा लाभलाय. तिला जो कर्तृत्वाचा वारसा लाभलाय तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वाचा लाभलाय. आणि तुला जो नेतृत्वाचा वसान वारसा लाभलाय तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नेतृत्वाचा लाभलाय. आणि म्हणून जेव्हा इकडच्या बाजूविषयी बोलतो तेव्हा इकडच्या बाजूविषयी बोलणं तेवढंच गरजेचं असतं. कारण फक्त कपाळावर चंद्रकोर लावली आणि जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी म्हटलं म्हणजे शिवभक्ती होत नाही. कपाळावर चंद्रकोर लावली आणि नाक्यावर उभ्या असलेल्या भगिनीकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर स्वतःला प्रश्न विचारायचा असतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सोनेची साडी चोळी देऊन पाठवणी करणाऱ्या माझ्या छत्रपतींचा वसान वारसा सांगण्याचा अधिकार मला आहे का? हे का सांगतो? हे कशासाठी सांगतोय? तर जी भौतिक सुख असतात, ज्याच्याकडे सायकल असती त्याला वाटतं मी 2 चाकी घ्यावी, ज्याच्याकडे दुचाकी असती त्याला वाटते मला 4 चाकी घ्यावी, दुचाकी 4 चाकी घेतल्यानंतर मला वाटतं माझ्याकडे आणखी SUV असावी. आणि हे सगळं झाल्यानंतर प्रश्न विचारतो, मी नेमका धावतोय कशासाठी? म्हणजे मगाशी काकांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा उल्लेख केला. हे करत असताना, ही राजकीय भूमिका घेत असताना, ही राजकीय भूमिका माझ्यासारखा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती का घेतो याचंही उत्तर देतो. कारण माझ्या माता मावल्या कधीच आपल्या लेकराला सांगत नाही ना, बाळा तू लांडी लबाडी कर, तू चोरी चपाटी कर, पर तू श्रीमंत माणूस हो. हाय कुठली माई जिने आपल्या लेकराला हे सांगितले? तुम्हाला कधी आईनी सांगितले बाळा तू लांडी लबाडी कर, चोरी चपाटी कर, पण श्रीमंत माणूस हो, मोठा माणूस हो, असं कधी सांगितले? कारण माझ्या माता माऊल्यांची ही संस्कृती आहे, ज्या नेहमी सांगतात बाळा रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल, एक वेळ चटणी भाकर खाऊन राहा, पण तत्वानी जग, सत्वानी जग आणि चांगला माणूस हो. आणि म्हणून ही गरज, या भौतिकतेच्या संपूर्ण प्रवासात ही तत्व, ही मूल्य, ही कायम टिकण्याची, ही टिकवण्याची आज गरज आहे. आज जेव्हा तुम्ही देशाचं राजकारण बघता, महाराष्ट्राचं राजकारण बघता, तेव्हा परवा मला एक पत्रकार बांधव गमतीनं म्हणाले, ते म्हणाले की डॉक्टर आता लग्नांचा सीझन जवळपास संपत आलाय, काही काही आहेत लग्न, पण लग्न करताना आधी पत्रिका बघण्याचा आपल्याकडे रिवाज आहे, बरोबर ना? म्हणजे पत्रिकेत सगळे ग्रह जागेवर आहेत का, काय ते राहू, केतू, शनी, काय मंगळ आहे का, हे सगळं बघतात. मला एक माझे ज्येष्ठ पत्रकार म्हणाले, डॉक्टर आता कदाचित निवडणुकीच्या आधी आईस पत्रिका बघायचा वेळ येईल. आता ही आईस पत्रिका काय असती? म्हणजे आपल्याला जन्मपत्रिका माहिती आहे, लग्नकुंडली माहिती आहे, जन्मकुंडली माहिती आहे, तशी ही नवीन कुंडली आली आहे, राजकारण्यांच्या नशिबात असते, त्याला आईस कुंडली म्हणतात. इन्कम टॅक्स, CBI आणि EDची कुंडली. जर इन्कम टॅक्स, CBI आणि EDचा ग्रह जर तुमच्या पत्रिकेत नसल तरच मतदान द्या, नाहीतर मतदान कोणालाही दिलं तर यातला कुठलाही ग्रह मध्येच जागा होतो आणि ज्याला मतदान दिलं तो ज्या पक्षात असेल तो त्या पक्षातून उठतो आणि तो सत्ताधारी पक्षात जाऊन बसतो. हे माझे पत्रकार बांधव सांगत होते, मी म्हणत नाही. हे आवर्जून तुम्हाला सांगण्याची गरज अशासाठी आहे, कारण हे जे मत तुम्ही देणार आहात, विशेषतः युवक म्हणून तुम्ही जे मत देणार आहात, यांनी तुमची पुढची 5 वर्ष ठरणार आहे, त्यांनी राज्याचं धोरण ठरणार आहे, यांनी राष्ट्राचं धोरण ठरणार आहे. आणि मग असा प्रश्न पडतो, प्रत्येकाला वाटतो की मग काय सगळंच नैराश्य आहे का? म्हणजे कशातच राम नाही का? म्हणजे आमच्या बापाच्या शेतमालाला भाव मिळणार नाही,
आमच्या नोकरीसाठी ज्या काय परिस्थिती आहेत, ज्या काय संधी आहेत, ते उद्योगधंदे पळवून नेले जाणार. आम्ही ज्या राजकारण्यांना विश्वासाने मतं देतो ते राजकारणी पक्ष तरी बदलणार नाही तर अख्खा पक्षच फोडला जाणार. मग सगळीकडे निराशा आहे का? जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा सुरुवातीला जे म्हटलं, सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांना तुम्हा मिळे, अंधाराचे करू न पूजन व्रत घुबडांचे करू नका. त्यामुळे या अंधाराकडे बघण्यापेक्षा त्या उजेडाकडे बघणं जास्त महत्वाचं आहे. आज महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर जेव्हा आपण बघतो तेव्हा आजही या वयात 83 वर्षांचा एक योद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी लढताना आपण बघतो. राजकीय भावना, राजकीय विचार बाजूला ठेवा. जर लढण्याची प्रेरणा घ्यायची असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे बघा. कारण हीच एक लढण्याची प्रेरणा. खरं तर काही वर्षांपूर्वी मी मगाशी क्रिकेटचा उल्लेख केला होता. त्या क्रिकेटकडे पुन्हा एकदा जातो. पाकिस्तानचा दौरा होता भारतीय टीमचा. वकार युनुस, अकीब जावेद, वसीम अक्रम असे बॉलर होते. तुमच्यातल्या काही जणांना आठवत असतील, काही जणांना आठवत नसतील. आणि एक जेमतेम 16-17 वर्षाचा कोवळा पोरगा भारताकडून क्रिकेट खेळायला पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्या व्यक्तीचं नाव सचिन तेंडुलकर. गाड घेतला आणि वकार युनुसचा एक चेंडू धाडकन नाकावर आदळला. नाकातून भळाभळा रक्त व्हायला लागलं. समोर नॉन स्ट्रायकर एंडला नवज्योत सिंग सिद्धू होता. नवज्योत सिंग सिद्धू पळत आला, फिजिओ आला, आईस वगैरे लावलं, रक्त थांबवण्यात आलं. संपूर्ण शर्टावर रक्ताचे डाग पडले होते. नवज्योत सिंग सिद्धू घाबरला होता. आता या पोराचं करिअर संपलं. पहिलाच बॉल नाकाडावर आदळलाय, नाक फुटलंय, घोळला फुटलाय, रक्तानी शर्ट भरलाय. आता हे पोरग काय परत बॅट पकडत नाही. नवज्योत सिंग सिद्धूनी त्याला सांगितलं, बेटा तू पॅव्हेलियन में जा. ते पोरग लडखडत उभं राहिलं. त्यांनी बॅट हातात धरली आणि ते म्हटलं, मैं खेलेगा, मैं खेलेगा. जर त्या दिवशी सचिन तेंडुलकर म्हणालेले असते मैं खेलेगा तर जगातले सगळे विक्रम आज त्यांच्या पायापाशी नसते. आज भारतरत्न पुरस्काराने सन्मान मिळवलेला क्रिकेटपटू, ही भावना, हा प्रसंग का महत्वाचा आहे तर तुमच्या काय माझ्या सुद्धा आयुष्यात तेवढ्याच अडचणी असतात. म्हणजे मगाशी मला आल्या आल्या प्रताप काकांनी सांगितलं, हेलिकॉप्टरची वाट बघत असताना गाडीच्या बॉनेटवर भेळ भत्ता ठेवून मी खाल्लाय. त्यांनी व्हिडिओ पाहिलाय. तुम्ही पाहिलाय की नाही मला माहित नाही. तुम्हाला जशी अडचण होती जेवायला कधी मिळणार, मला पण तशीच अडचण आहे. आता वाजले 4:30. पण अडचणी प्रत्येकाच्या आयुष्याच्या असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात. तुमच्याही असतात, माझ्याही असतात. जसं तुमच्या आयुष्यात अडचण असते की मला पोराची फी भरायला जमणार आहे की नाही, तसाच माझ्या माता माऊलीला अडचण असते, माझा महिन्याचा किराणा मला महिनाभर पुरणार आहे की नाही, मी केलेला स्वयंपाक हा समोरच्याला आवडणार आहे की नाही. मला तुमच्या माझ्या युवकाला अडचण असते, मी शिकतोय पण या शिक्षणाला काही नोकरी मिळणार आहे की नाही. आणि ह्या सगळ्या ज्या अडचणी असतात या अडचणींचे काही पर्याय शोधले जातात. म्हणजे मध्यंतरी मला एका मित्रांनी सांगितलं, डॉक्टर लई टेन्शन आलं ना की मी आपला काही गोष्टी ठराविक लोकांनाच कळतात. त्याला मी तोच प्रश्न विचारला. खूप टेन्शन आल्यानंतर जेव्हा तू तो ग्लास भरत असशील तर काय होतं. त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर कसं असतंय, आता हे खरं आहे का सांगा, तू हसलाय, सगळं टेन्शन त्याच्यात मिसळलं का टेन्शन विसरून जातं. बरोबर. मग भावा ते जेव्हा टेन्शन विसरलं जातं तेव्हा तो ग्लास रिकामा झाला का त्याच्याच तळाशी सकाळी उठल्यावर बघ ते टेन्शन तसंच असतं. कुठलाच प्रश्न त्या गोष्टींनी सुटत नसतोय. फक्त त्या प्रश्नापासून जी पळवाट असते ही पळवाट ती असते. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान चालून आल्यानंतर पळवाट स्वीकारली असती तर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढला नसता.
जर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचं आक्रमण आल्यानंतर पळवाट स्वीकारली असती, मिरचा राजा जयसिंगाला, शाहिस्ते खानाला एका मागून एक आक्रमण आलं, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी पळवाट स्वीकारली असती तर स्वराज्य कधीच निर्माण झालं नसतं. आणि म्हणून सांगतो भावांनो, टेन्शन किती मोठं असलं तरी रेल्वेच्या फलाटावर जो माझा हमाला बांधव असतो ना, त्याच्याकडे बघा. जेव्हा बोजा डोक्यावर असतो तेव्हा आपली आणि आपल्या व्यक्तिमत्वाची उंची कमी असते. तोच बोजा खाली टाकून त्याच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न केला तर तुमची आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढेल. त्यामुळे ध्यानात ठेवा, इतिहासाचं नाव घेतलं की आपल्या बाहू शिवशिवतात, आपलं रक्त सळसळतं, आपली छाती अभिमानानं भरून येते. पण इतिहास हा कधीच पळून जाणाऱ्यांचा लिहिला जात नाही. इतिहास हा कधी मान खाली घालणाऱ्यांचा लिहिला जात नाही. इतिहास हा कायम लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आणि मग ती लढाई करिअरची असेल, ती लढाई आयुष्यातली असेल, ती लढाई कोणत्याही समस्येची असेल. पण माझ्या भावांनो, जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवायचं असेल तर लढणं कधी सोडू नका. मगाशी काकांनी सांगितलं, खरंच काळजाला घरं पडली. 25 ते 30 वयोगटातली जर 250 पेक्षा जास्त युवक, या तालुक्यातले युवक जर आत्महत्या करत असतील तर एकच सांगतो भावांनो, आयुष्यात नैराश्य आलं, आयुष्यात असं वाटलं की माझे सगळे मार्ग संपले, आयुष्यात असं वाटलं की आता सगळं काही संपलंय. आणि चुकून जरी असा पळपुटेपणाचा, आत्महत्येचा विचार जर मनात डोकावला ना, तर एकदा फक्त आई बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. एकदा फक्त आई बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा की ज्या बापाने लहानपणी तुम्हाला खांद्यावर खेळवलेलं असतं, ज्या माऊलीने तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवलेलं असतं, त्या माऊलीला तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमचं पडलेलं शरीर बघून त्या माऊलीच्या काळजाला काय घरं पडतील याचा एकदा विचार करा. ज्या बापाने अंगा खांद्यावर खेळवलंय त्या बापाला जर तुमची तिरडी खांद्यावर घ्यावी लागली तर त्या बापाला काय विचार करावा लागेल याचा एकदा विचार करा. आणि एकदाच सांगा मनाला, अरे कोंडून मारलं ना तर साधं मांजर सुद्धा नरडीचा घोट घेतं. तुम्ही तर वाघाचे बछडे आहात, वाघाचे बछडे. जो हरलेला असतो आणि जिंकलेला असतो याच्यात एकच फरक असतो. माहितीये काय फरक असतो? एक हरलेला व्यक्ती आणि एक जिंकलेला व्यक्ती याच्यात एकच फरक असतो, आणि तो म्हणजे जिंकलेल्या व्यक्तीने हरलेल्या व्यक्तीपेक्षा एकदा जास्त प्रयत्न केलेला असतो, जो त्याला विजयापर्यंत नेतो. हा प्रयत्न करणं सोडू नका. विजय तुमचा आहे, भविष्य तुमचं आहे, आणि हे तुमचं भविष्य घडवण्यासाठी जाता जाता माझ्या आवडीची फक्त एक कविता सांगतो आणि तुमचा निरोप घेतो. आयुष्यात जेव्हा जेव्हा अंधारून येतं तेव्हा तेव्हा ही कविता मी कायम समोर ठेवतो. कविता अशी आहे, ध्येय माझे सूर्य आणिक वाट आहे प्रकाशाची, ध्येय माझे सूर्य आणिक वाट आहे प्रकाशाची, वेग माझा वायूचा अन उर्मी आहे तारुण्याची, उदासीनता अन नैराश्य तर केव्हाच मागे टाकले, उत्साह अन चैतन्य आता सोबती माझे जाहले, मार्गात माझ्या येईल जो संपलाच तो पाहिजे, मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायाचे, वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही, वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही, संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही, मार्ग माझा दूर नाही. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.